वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पुन्हा मराठी विषयाचे एकूण 20 प्रश्न पाहणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत इम्पॉर्टंट हे प्रश्न असणार आहे. पेपर 1 असो व पेपर 2 असो, भाषा 1 असो व भाषा 2 असो, मराठी विषयाचे अत्यंत इम्पॉर्टंट हे प्रश्न मित्रांनो आपण आज पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. मित्रांनो, आम्ही आमच्या अभ्यासासाठी जे प्रश्न वापरतात तेच आम्ही तुमच्या समोर व्हिडिओच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. प्रश्न पहिला इथे विचारलेला आहे की जेव्हा मी जात चोरली होती कथासंग्रहाचे लेखक कोण आहे. बघा मित्रांनो, 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे आणि विचारलेलं आहे की जेव्हा मी जात चोरली होती या कथा संग्रहाचे लेखक कोण आहे. 4 पर्याय खाली दिलेले आहे. अण्णाभाऊ साठे, वि.स. खांडेकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा बाबूराव बागुल. तर हे बघा मित्रांनो, मी जात चोरली होती हे जे काव्यसंग्रह असणार आहे ते असणार आहे बाबूराव बागुल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे असेल मित्रांनो आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 येथे विचारलेला आहे मित्रांनो. पाहू शकतात की प्रतिबंध करणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता. प्रतिबंध करणे म्हणजेच बॅन करणे. ओके, प्रतिबंध करणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता. 4 पर्याय दिलेले आहे. मज्जाव करणे, धडा शिकविणे, विपर्यास करणे किंवा पल्ला गाठणे. तर हे बघा मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर इथे असणार आहे. प्रतिबंध करणे म्हणजेच मज्जाव करणे. पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला येथे योग्य उत्तर येथे असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 येथे विचारलेला आहे की लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता. हे बघा मित्रांनो, येथे आपल्याला अचूक शब्द ओळखायचा आहे. 4 प्रकार आपल्याला इथे दिलेले आहे प्रित्यर्थ शब्दाचे आणि अचूक शब्द आपल्याला इथे निवडायचा आहे मित्रांनो. तर हे बघा, प्रित्यर्थ जेव्हा आपण लिहितो प्रित्यर्थ म्हणजे हे आपला इथे योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे. दुसरी विलांटी आपल्याला प्रीमध्ये वापरायची आहे मित्रांनो. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 येथे विचारलेला आहे की आभाळ या नामाचे योग्य विशेषण कोणते. हे बघा मित्रांनो, 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे आणि आभाळ या नामाचे योग्य विशेषण आपल्याला इथे सांगायचे आहे. थंडगार, निरभ्र, अभ्र किंवा अंबर. अनुस्वार असला पाहिजे होता इथे, अंबर. तर मित्रांनो 4 ऑप्शन दिलेले आहे आणि योग्य उत्तर असणार आहे आभाळ या नामाचे विशेषण म्हणजे निरभ्र. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 5. प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्नाचा वाचन करा, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. सरासरी व्हिडिओ पाहू नका. सिरियसली तुम्ही प्रत्येक व्हिडिओला पाहत जा मित्रांनो. फक्त 27 डेज आर लेफ्ट टू एक्झाम. 27 दिवस फक्त बाकी आहे परीक्षेला. पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, 10 नोव्हेंबरला आपली परीक्षा होणार आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. 10 नोव्हेंबरला परीक्षा होणार आहे मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 5 येथे विचारलेला आहे की वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांच्यातील परस्पर संबंधाला काय म्हणतात. अतिशय सोपा हा प्रश्न इथे दिलेला आहे. 4 पर्याय आपल्या समोर आहे. क्रिया विशेषण, अव्यय, प्रयोग किंवा शब्दसिद्धी. तर हे बघा मित्रांनो, जेव्हा कर्ता, कर्म, क्रियापद यांच्यातील परस्पर संबंध जोडला जातो तेव्हा प्रयोग होतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला येथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 अशा प्रकारे येथे विचारलेला आहे की शाहिरी काव्यात प्रामुख्याने कोणत्या 2 रचना प्रकारांचा समावेश होतो. हे बघा मित्रांनो, 4 आपल्याला इथे ऑप्शन दिलेले आहे. पावडा भरूड, 2 लावणी अभंग, 3 पावडा लावणी किंवा भारूड अभंग. तर हे बघा मित्रांनो, याच्या योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. कारण शाहिरी काव्यामध्ये पावडा आणि लावणीचा समावेश होतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 येथे अतिशय सोपा प्रश्न विचारलेला आहे. 7वी 8वीचे विद्यार्थी सुद्धा याच्या उत्तर देऊ शकतात मित्रांनो. मराठी वर्णमालेत किती स्वरादी आहे. सर्वांना माहीत आहे की मराठी वर्णमालेत जे स्वरादी असणार आहे ते 2 असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 अशा प्रकारे इथे दिलेला आहे की तद्भव शब्द
ओळखा. हे बघा मित्रांनो 4 शब्द आपल्याला इथे दिलेले आहे आणि 4 शब्दापैकी आपल्याला तद्भव शब्द इथे निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 विशेष, ऑप्शन क्रमांक 2 व्यक्ती, पर्याय क्रमांक 3 म्हैस आणि पर्याय क्रमांक 4 मारक. तर हे बघा मित्रांनो इथे जे तद्भव शब्द असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच म्हैस. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 येथे विचारलेला आहे मित्रांनो, शिवप्रिया हा समासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचा उदाहरण आहे. हे बघा मित्रांनो आपल्याला इथे एक शब्द दिलेला आहे शिवप्रिया हा समासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे असा प्रश्न येथे विचारलेला आहे. 4 पर्याय आपल्या समोर आहे. बहुव्रीही समास, तृतीय तत्पुरुष समास, मध्यम पदलोपी किंवा द्विगु समास. तर हे बघा मित्रांनो शिवप्रिया हे जे असणार आहे ते बहुव्रीही समासाचे उदाहरण इथे असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला येथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 सुद्धा पूर्वीच्या TATच्या परीक्षेत विचारला गेलेला प्रश्न आहे की दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण. हे बघा मित्रांनो आपल्याला येथे या काव्याचे कवी कोण येथे ओळखायचं आहे. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. वामन पंडित आहे, रघुनाथ पंडित आहे, मोरोपंत आहे किंवा निरंजन माधव आहे. तर हे बघा मित्रांनो दमयंती स्वयंवर या काव्याचे जे कवी असणार आहे ते असणार आहे रघुनाथ पंडित म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. मित्रांनो पाहूया प्रश्न क्रमांक 11. हाय हाय कोणत्या केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार आहे. हे बघा मित्रांनो हाय हाय हे शब्द किंवा वाक्य इथे दिलेले आहे आणि केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार आता आपल्याला ओळखायचा आहे. 4 पर्याय आपल्या समोर इथे दिलेले आहे. खेददर्शक आहे, आनंददर्शक आहे, शोकदर्शक आहे किंवा तिरस्कारदर्शक आहे. तर हे बघा मित्रांनो हे जे असणार आहे शोकदर्शक असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला येथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 अशा प्रकारे येथे दिलेला आहे की पावसात भिजण्याचा आनंद विलक्षण असतो. प्रकार ओळखा. हे बघा मित्रांनो एक वाक्य येथे दिलेलं आहे आणि वाक्याचा प्रकार आपल्याला येथे ओळखायचा आहे. 4 पर्याय आपल्या समोर आहे. संयुक्त वाक्य असणार आहे, मिश्र वाक्य असणार आहे की केवल वाक्य किंवा मिश्र संयुक्त वाक्य. तर हे बघा मित्रांनो पावसात भिजण्याचा आनंद विलक्षण असतो म्हणजेच एकच वाक्य येथे आहे. तर हे असणार आहे आपला केवल वाक्य म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 येथे विचारलेला आहे की पुढीलपैकी कोणता शब्द अरबी प्रत्ययसाधित शब्द नाही. हे बघा मित्रांनो येथे अरबी प्रत्ययसाधित शब्द कोणता नाही हे आपल्याला सांगायचे आहे. 3 आहे पण 1 नाही. तर हे बघा नखरेबाज हे जे असणार आहे ते अरबी प्रत्ययसाधित शब्द असणार आहे मित्रांनो. गुलजार सुद्धा अरबी प्रत्ययसाधित शब्द असणार आहे आणि हत्यारबंद हे सुद्धा प्रत्ययसाधित शब्द असणार आहे परंतु मानती जे आहे ते प्रत्ययसाधित शब्द नसणार आहे मित्रांनो म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 अशा प्रकारे येथे दिलेला आहे की खालील शुद्ध शब्द ओळखा. हे बघा मित्रांनो 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे आणि आपल्याला दिग्विजय लिहायचा आहे. दिग्विजय म्हणजे ऑप्शन क्रमांक हे बघा मित्रांनो दिग्विजय म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. काळजीपूर्वक पहा दिग्विजय कशा प्रकारे लिहिला जातो असे प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळू शकतात मित्रांनो. काळजीपूर्वक हे तुम्ही पाहून घ्या. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 येथे दिलेला आहे की स्वतःशीच केलेला भाषणाला डॅश डॅश म्हणतात. मित्रांनो वारंवार हा प्रश्न इतर स्पर्धा परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रात विचारला जात आहे. तलाठी भरती असो, IASची परीक्षा असो, MPSCची परीक्षा असो किंवा पोलीस भरतीची परीक्षा असो प्रत्येक परीक्षेत हा प्रश्न मित्रांनो विचारला जात आहे. तुम्ही पाहू शकतात की स्वतःशीच केलेले भाषणाला काय म्हणतात. 4 पर्याय आपल्या समोर आहे. भाषण किंवा संभाषण, चिंतन किंवा स्वगत. तर हे बघा मित्रांनो याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 4 स्वगत म्हणजे स्वतःशीच जेव्हा भाषण केलं जातो त्याला स्वगत असे म्हणतात म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे असेल ते आपला मित्रांनो बरोबर उत्तर येथे असणार आहे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 16. STI 2016च्या परीक्षेत हा प्रश्न विचारला गेला होता की खाई त्याला खवखवे
या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची म्हण ओळखा. हे बघा मित्रांनो, एक म्हण आपल्याला इथे दिलेली आहे आणि आता आपल्याला त्याच्या विरुद्ध अर्थाची म्हण ओळखायची आहे. 4 पर्याय आपल्या समोर आहे. चोराच्या मनात चांदणे, ऑप्शन क्रमांक 2 कर नाही त्याला डर कशाला, ऑप्शन क्रमांक 3 ज्याच्या हाती ससा तो पारधी, किंवा ऑप्शन क्रमांक 4 गर्वाचे घर खाली. तर हे बघा मित्रांनो, खाई त्याला खवखवे याच्या जे विरुद्ध अर्थी म्हण असणार आहे ते असणार आहे कर नाही त्याला डर कशाला, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 अशा प्रकारे येथे विचारलेला आहे की वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. हे बघा मित्रांनो, एक वाक्यप्रचार आपल्याला इथे दिलेला आहे आणि त्याचा अर्थ आपल्याला इथे ओळखायचा आहे. डोळ्यांवर कातडे ओढणे. हे बघा मित्रांनो, लक्षपूर्वक तुम्ही पाहून घ्या की डोळ्यांवर कातडे ओढणे, ओढणे म्हणजेच डोळे झाकणे असा याचा अर्थ होतो. डोळ्यावर चमड्याची पट्टी बांधणे, डोळे मिटून घेणे किंवा जाणून बुजून दुर्लक्ष करणे, लक्ष देऊन पाहणे. तर हे बघा मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे जाणून बुजून दुर्लक्ष करणे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपलं येथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 अशा प्रकारे येथे विचारलेला आहे की पुढील शब्दाच्या समानार्थी शब्द सांगा. हे बघा मित्रांनो, एक कर शब्द येथे आपल्याला दिलेला आहे आणि याच्या समानार्थी शब्द आपल्याला इथे शोधायचा आहे. 4 पर्याय आपल्या समोर आहे. हात, ऑप्शन क्रमांक 2 ओके 2 3 वरती खाली झालेले मित्रांनो. किरण, ऑप्शन क्रमांक 3 उत्पन्नावरील अधिभार किंवा वरील सर्व. तर हे बघा मित्रांनो, कर म्हणजे हात, कर म्हणजे किरण, कर म्हणजे उत्पन्नावरील अधिभार म्हणजेच टॅक्स, अशा प्रकारे वरील सर्व आपलं उत्तर येथे असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. अतिशय इम्पॉर्टंट हा प्रश्न असणार आहे मित्रांनो. महाराष्ट्र कवी कोण? हे बघा इथे प्रश्न विचारलेला आहे की महाराष्ट्र कवी. 4 पर्याय आपल्या समोर इथे दिलेले आहे. कधी कधी प्रश्न फक्त असाच टाकून देतात, म्हणजेच कुसुमग्राज. आता 4 पर्याय खाली दिलेले आहे. केशवसूत कोण आहे? खाली 4 पर्याय दिलेले आहे. फक्त एक शब्द प्रश्नात टाकतात आणि त्याचे उत्तर आपल्याला शोधावं लागते मित्रांनो. इथे आपल्याला महाराष्ट्र कवी याचा प्रश्न विचारलेला आहे. नावा केळकर, ऑप्शन क्रमांक 2 यशवंत दिनकर पेंढारकर, ऑप्शन क्रमांक 3 शाहीर राम जोशी, ऑप्शन क्रमांक 4 त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजेच बालकवी. तर देखा हे बघा मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर असणार आहे हे महाराष्ट्र कवी म्हणजे यशवंत दिनकर पेंढारकर. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपल्या इथे बरोबर असणार आहे. थोडं स्पष्टीकरण मित्रांनो आपण खाली पाहून घेऊया. स्पष्टीकरण इथे दिलेलं आहे की यशवंत दिनकर पेंढारकर उर्फ कवी यशवंत हे मराठी कवी होते. महाराष्ट्र कवी म्हणून त्यांना गौरवाने उल्लेखले जाते. हे बघा, महाराष्ट्र कवी म्हणून त्यांना गौरवाने उल्लेखले जाते. ते बडोदा संस्थानाचे राजकवी होते. जव्हार संस्थानाचे राष्ट्रगीत देखील त्यांनीच रचले. आधुनिक मराठी कवी परंपरेत राजकवी यशवंत यांना महत्त्वाचे स्थान आहे. रवी किरण मंडळातील सप्तशिरीमध्ये माधव ज्युलियन सोबत यशवंत यांच्या नावाच्या अग्रक्रमाने उल्लेख केला जातो. अशा प्रकारे यशवंत दिनकर पेंढारकर यांच्याबाबत येथे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. यानंतर पाहूया शेवटचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 म्हणजे हिंदी आणि मराठीमध्ये सेम क्वेश्चन मित्रांनो विचारले जात आहे. जशा प्रकारे हिंदीमध्ये साहित्य कार्य एवं उनकी रचनाओं को लेकर प्रश्न पूछे जाते, तशाच प्रकारे मित्रांनो मराठीमध्ये सुद्धा कवी आणि त्यांच्या रचनाबद्दल प्रश्न किंवा टोपण नावाबद्दल प्रश्न विचारले जात आहे. तर हे बघा मित्रांनो, माधवनुज म्हणजे काय? 4 पर्याय आपल्या समोर आहे. काशीनाथ हरी मोडक, प्रल्हाद केशव अत्रे, विनायक जनार्दन करंदीकर किंवा राम गणेश गडकरी. तर हे बघा मित्रांनो, माधवनुज म्हणजेच काशीनाथ हरी मोडक. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, आज आपण अतिशय इम्पॉर्टंट टॉप 20 क्वेश्चन परीक्षेच्या दृष्टीने पाहलो आहोत. आमच्या चॅनलमध्ये मराठी, हिंदी, समाजशास्त्र आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाची प्लेलिस्टसुद्धा तयार आहे मित्रांनो. फक्त आमच्या चॅनलवर अपलोड केलेले व्हिडिओ तुम्ही पाहिले तर तुम्हाला 90+ नक्की येणार. तुमचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महाटेटमध्ये फक्त तुम्ही इतकं करून घ्या मित्रांनो, तुम्हाला 90+ नक्की येणार. कारण आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही जे प्रश्न अपलोड करत आहात ते खूप ऑब्झर्वेशन करून म्हणजे जवळपास 100-150 प्रश्नात आम्ही 20 प्रश्न जे आहेत ते मित्रांनो सिलेक्ट करतो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.